आणि परत परत कशाला मला सांगायला लावते? आता सावी सरकार आलं सावी सरकार, झाली तुमची अवस्था बेकार. लाख लढतरी आल्या ना तरी तुमच्या हाताला काही लागू देणार नाहीये मी. त्यामुळे गप बसायचं, ते मिळतंय ते खायचं, कुठल्या तरी पिक्चरला जायचं, नाहीतर त्या पार्लर मध्ये जाऊन तुझं थोबाड रंगून यायचं, कळलं? बाकी मीटिंग सेटिंग बिटिंग सगळं मी बघणार, तू नको टेन्शन घेऊ त्याचं. आणि अजूनही जर हुक्की आलीच तर त्या रेम्या बलरामला सांगितलंय तर तुलाही सांगते, चुकू नाही माझ्या ऑफिसची पायरी जरी चढलीस तर पायऱ्या उतरताना पाय जागावर नाही राहणार, कळलं? चल दे. नंदा काय चाललंय तुझं? कसा एवढा राग येतोय तुला? मस्ती आली आहे त्या सावित्रीला. मामा जेव्हापासून या घरची मालकीन झाली आहे ना, लय गोरमी आली आहे तिला. हो, आमच्याशी अगदी त्या अर्जुन सारखं बोलती, सेम टू सेम त्याच्यासारखं वागते आमच्याशी. खरं सांगतो, आम्हाला वाटलं होतं आमच्या यांचा प्लॅन त्याच्यात काहीतरी तथ्य असेल, पण नाही. त्यांनी तिला या घरचं वारस सिद्ध करून ना माती खाल्ली, अक्षरशः माती. डोक्यावर नाचते आमच्या. तो अर्जुन नाचायचा आधी, आता ही नाचते. हो, त्या अर्जुन त्या बाळ्या बैलाचं काहीतरी कर्तृत्व होतं, त्याचा काहीतरी अनुभव होता, काहीतरी त्यात शिक्षण होतं. पण हिचं काय आहे? कोण कुठली ती भिकारडी बुरटी आणून बसवली इथं आपल्या माथ्यावरती. ही सांगणार मला आम्ही ऑफिस मध्ये जायचं का नाही ते? एक मिनिट वहिनी, तिने तुम्हाला पण आड घातली काय ऑफिस मध्ये यायचं नाही म्हणून? सरळ सरळ धमकी दिली आम्हाला. म्हणली त्या रेमा बलरामला सांगितलंय तेच तुम्हाला सांगतोय. आलात ना तर आल्या पायानं जाणार नाही. मायला हिजा आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकत असतो. फायनल निकालच लावून टाकणार आहे. ऐक जरा, उगाच काहीतरी करायला जाशील आणि त्या विद्येच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरायचं. करू सगळं करू, पण फक्त शांततेत. हो मामा, हो त्या अग्रवाल का कोण येणार आहेत आज कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी ऑफिस मध्ये. आम्ही तिला म्हणलं आम्ही येतो, तर सरळ नाही म्हणली ना आम्हाला. चला, काय झालं तुम्हाला? तुझ्यावर नाही असलो, त्या सावित्रीवर असलो. मला सांग, तिला काय कळतं की त्या कॉन्ट्रॅक्ट मधलं? अगरवाल येणार आहे ना, येऊ दे. त्याला स्पष्ट सांगितलंय आमचं कमिशन मला द्यावं लागेल म्हणून. ती सावी तिथे असू दे नाही तर नसू दे, काय फरक पडतं? हा, म्हणजे इथं बसून समधी सेटिंग लावायची आपण, समजा प्लॅनिंग करायचं आपण, आणि मग घरी बसून राहायचं वय. हो, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही म्हणताय कमिशन मिळणार आहे. कॉन्ट्रॅक्ट कसं होतंय, कमिशन काय मिळणार आहे, हे तिकडे गेल्याशिवाय कसं कळणार आहे आपल्याला? मामा, किती कमिशन सांगितलंय तुम्ही? 20%. हो, जायला पाहिजे ना आपण तिकडं. कॉन्ट्रॅक्ट कसं होतंय, काय होतंय कळलं पाहिजे ना आपल्याला. नंदा शांत हो. एक लक्षात ठेव, शत्रू कसाही वागला ना नंदा, तरी आपण प्रेमानंच वागायचं. त्याला अंजारायचं, वंजारायचं, त्याला समजवायचं. आता या शत्रूला पण ना प्रेमानंच समजवावं लागणार आहे. म्हणजे नेमकं काय करणार आहे? काय करणार?